चाकूला थोडं तूप लावून घ्यायचं जेणेकरून चाकूला चिकटणार नाही. अशा प्रकारे त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला जसे वाटेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याचे काप करू शकता. आणि आता ही वडी थोडी सेट होण्याकरता फ्रीजमध्ये ठेवू. तर स्वागत आहे माझ्या चॅनलवरती AM तेजल मॉम बिगो. तर आज मी तुम्हाला गाजरापासून वडी कशी बनवायची ते आज सांगणार आहे. तर चला मग आपण बघूया रेसिपी. गाजरापासून शिरा तर पुष्कळ जण करतात, पण आज आपण त्याच्यापासून वडी तयार करणार. तर ते कशा प्रकारे चला तर मग 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी इथे गाजर घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेऊया. चला तर मग गाजराला किसणीने किसून घेऊया. तर एवढे गाजर किसणे झालेले आहे, अजून बाकीचे किसायचेच आहे. तरी बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये आपला किस झालेला आहे. तर छानपैकी हा किस आता पूर्ण किसला गेलेला आहे. बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये 1 किलोचा झालेला आहे. तर चला मग आता आपण ठेवूया कढई. कढई तापत ठेवलेली आहे. यामध्ये मी घालणार आहे तूप. तूप नसेल तर आपण डालडा सुद्धा घालू शकता. आम्ही तूप घातलेलं आहे. यामध्ये तूप थोडं जास्तच टाकायचं, आपल्याला वडी बनवायची आहे त्यासाठी. तूप हे मेल्ट होत आहे. तूप पूर्ण मेल्ट झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला गाजर टाकायचे आहे, किसलेला गाजर टाकायचा आहे. छानपैकी तुपाचा सुगंध सुटलेला आहे. हा शिरा थोडा आलटपलट करत राहायचा आहे, जेणेकरून आपल्या भांड्याला चिकटणार नाही. छान सुगंध सुटलेला आहे तुपाचा. आपल्याला वडीसाठी काजू, बदाम आणि किशमिश सुद्धा लागणार आहे. ते आता आपण बारीक करून घेऊया. चला तर मग. आणि 5-6 विलायची, याने फ्लेवर खूप छान येईल, तुम्हाला खाण्याला सुद्धा छान वाटेल. चला तर मग ते फोडून घेऊया आणि हे बारीक काप करूया. अशा प्रकारे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. आणि बदामसुद्धा काप करून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये त्याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून आपला तळायला लागणार नाही. गाजर थोडे थोडे शिजत आलेले आहे. बघू शकता तुम्ही छानपैकी फ्लेवर येत आहे. त्याचं पाणी पूर्ण ऑब्झर्व होऊ द्यायचं आहे त्यालाच. त्यानंतर आपली वडी छान बनेल. गॅस मी थोडा लो प्रमाणामध्ये केलेला आहे. आपल्याला लो प्रमाणामध्ये करून छानपैकी शिजू द्यायचं आहे. बदामाचे काप केलेले आहे, त्याप्रमाणे विलायची सुद्धा फोडलेली आहे. ती आता आपण बारीक गाजराचं पाणी पूर्ण सोकलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये साखर घालूया. तर साखर आपल्याला फक्त 1.5 वाटीच घालायची आहे. त्याच्या साखरेला छान पाणी सुटेल साखरेचं.
पूर्ण पाणी सुटत आहे आता साखरेला. हलव्याला पाणी सुटत आहे साखरेचं. आणि कलरसुद्धा चेंज झालेला नाही. त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं नाही, बिलकुलही कलर चेंज होणार नाही. दुधामुळे तर त्याचा थोडा कलर चेंज होतो, तर आपल्याला दूधसुद्धा टाकायचं नाही त्यामध्ये. किती छान प्रमाणे त्याचा लाल कलर आलेला आहे. दुधाने त्याचा कलर भुरकटला आल्यासारखं इथं. आणि हे गाजरसुद्धा लो फ्लेमवर केल्या असल्यामुळे चांगले शिजतात. कचर खायलासुद्धा कचर वाटत नाही. गाजराला छानपैकी पाणी सुटलेलं आहे साखरेचं. ते आपल्याला तसंच आटू द्यायचं आहे. बघू शकता हे साखरेचं पाणीसुद्धा आटत आलेलं आहे आता. आणि तुम्ही जर परफेक्ट 1 किलो प्रमाणामध्ये गाजर घेतले आणि 1.5 वाटी जर साखर घेतली तरी तुमचं प्रमाण बरोबर राहील आणि वडीसुद्धा परफेक्ट बनेल. खायलासुद्धा छान वाटते. आपला गाजराचा हलवा इकडे शिजत आहे. चला तर मग प्लेटला आपण तूप लावून घेऊया वडी सेट करण्याकरता. असं प्लेटला छानपैकी तूप लावून घेऊ, ज्याप्रमाणे वडी आपली चिकटणार नाही. छानपैकी आपला आता शिरा शिजलेला आहे. त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया. छान असा सुगंध सुटलेला आहे विलायचीचा. पाणीसुद्धा ऑब्झर्व झालेलं आहे पूर्ण हलव्याला, बघू शकता तुम्ही. तर आता आपण याला थोडे थंड होऊ द्या. वडी करण्याचा गॅस मी बंद केलेली आहे. याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला, नाहीतर आपल्या हात भाजते. कलरसुद्धा आपला छान आलेला आहे लालसरला. आणि शिरासुद्धा आपला शिजलेला आहे. आपल्याला वडीला थापून घ्यायचे आहे. सेट करून ठेवायचं थोडा वेळ. हात लावायचा नाही, नाहीतर हात भाजणार. थोडं थंड होऊ द्यायचं, त्यानंतर हात लावायचा त्याला सेट करण्याकरता. मस्तपैकी छान असा रेड कलर आलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे सेट करत आहे मी. आणि त्यावरती आपले उरलेले काजू बदाम किसमिस घालून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर ऑप्शनल आहे हे. थोडा वेळ सेट करण्याकरता याला फ्रीजमध्ये ठेवायचं. बघू शकता छान सेट झालं. हाताला कलरसुद्धा आलेला आहे छानपैकी. चाकूला थोडं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून चाकूला चिकटणार नाही. अशा प्रकारे त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला जसे वाटेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याचे काप करू शकता. आणि आता ही वडी थोडी सेट होण्याकरता फ्रीजमध्ये ठेवू. अशा प्रकारे आपली ही वडी सेट झालेली आहे. तर आपण काढून घेऊया बघू. चला तर मग
अशा प्रकारे आपल्या छान अशा वड्या निघत आहे. बघू शकता तुम्ही किती छान वड्या बनलेल्या आहेत. ह्या वड्या तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता 8 दिवसासाठी. न अशा फुटलेल्या नाही काही, छानपैकी अशा वड्या निघत आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, अशा प्रकारे छान अशा आपल्या वड्या बनलेल्या आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, तर गाजरापासून शिरा तर खूप जणांनी ट्राय केला आहे. गाजरापासून वडी नक्की ट्राय करून बघा, तर कशी लागते. छान खायला सुद्धा आणि खाण्याला सुद्धा छान वाटत आहे. स्वाद सुद्धा खूप छान झाला आहे. कचकच सुद्धा वाटत नाही. कचर कचर खाण्याला छान मुरलेले आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा नक्कीच. बाय.